हा त्या विद्यार्थ्याचा अर्ज आहे. त्याचं नाव बालाजी सोनकांबळे आहे आणि पोक्सो अंतर्गत मास्टीमध्ये जे काउंटर एफआयआर दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव होण्यात आलेलं आहे. बालाजीसोबत इतरही असे 5-6 विद्यार्थी आहेत की ते घटनास्थळी त्या दिवशी नव्हते. ॲक्च्युली जी काउंटर म्हणजे दलित समाजावर ज्या पद्धतीने अत्याचार झाला, त्यांना मारहाण झाली, त्यांच्या तक्रार अॅट्रॉसिटीला काउंटर म्हणून जी पोलिसांनी एफआयआर केलेली आहे तर ही पूर्णपणे फेक एफआयआर आहे. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत 5-6 विद्यार्थी आहेत, जसं की आता बालाजी आहे, अनेक असे त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, त्यांना जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि हे पूर्णपणे एक षडयंत्र आहे. ही जी घटना घडली, ह्या घटनेची पार्श्वभूमी 12 एप्रिलला मी कलेक्टर आणि एसपींना भेटून सांगितलं होतं की भविष्यामध्ये मोठी घटना घडू शकते. आपण यावर तातडीनं कायदेशीर उपाययोजना करणे गरजेचं आहे. पण पोलीस प्रशासनानं आणि प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही. त्याच्यामुळे मास्टीची ही घटना आपण बघतो की ज्या क्रूरतेनं ते प्रकरण झालेलं आहे पूर्ण, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलीस पूर्णपणे ह्याच्यामध्ये दोषी आहेत आणि स्थानिक पीआयची ह्याच्यामध्ये चौकशी होणं गरजेचे आहे. ज्या पोरांचं ज्यांनी उद्ध्वस्त आयुष्य केलंय, इन्व्हेस्टिगेशन करायचं भाग आहे ना. आज इन्व्हेस्टिगेशन न करताना पोस्को सारखा एवढा गंभीर गुन्हा त्यांनी दाखल केला, तर मला असं वाटतं की स्थानिक आमदाराच्या प्रेशर अंतर्गत हे सगळं काही चाललेलं आहे आणि याला जबाबदार पोलीस आहे.